नक्कीच सांगू इच्छितो. हा 9th एक्सपो प्रॉपर्टी एक्सपो आहे जो कामोठ्याला ऑलरेडी खांडेश्वरच्या अपोजिटला होतो आहे 6, 7, 8, 9 फेब आणि जे प्राईम तिथे ऑलरेडी अफोर्डेबल प्लस प्रीमियम दोन्ही गोष्टी घेऊन येतो आहे. जसं लोकेशन सांगायचं झालं तर ऑलरेडी पुष्पकनगर, खांदा कॉलनी आणि पळसपे गिरवले सारख्या लोकेशनमध्ये मी चांगल्या टाउनशिप असेल किंवा प्रीमियम प्रोजेक्ट असेल किंवा अफोर्डेबल हाऊसिंग असेल सर्व मी तिथे घेऊन येतो आहे. कमीत कमी लोएस्ट प्राईसपासून हायेस्ट टू हायेस्ट प्राईसपर्यंत मी इन्व्हेट घेऊन येतो तिथे. सर आता पाहिलं गेलं जसं टेक्नॉलॉजीज आल्यात, नवीन एअरपोर्ट आहे, अटल सेतू आहे, खूप मोठे मोठे विराट कॉरिडॉर आहेत. तर काय वाटतं विरोधामध्ये देखील आपले मोठं भव्य प्रोजेक्ट आपलं उभं राहतं आहे, त्या प्रोजेक्टबद्दल काय सांगाल आणि लोकांनी आता ही प्रॉपर्टी का घेतली पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? येस डेफिनेटली याच्याबद्दल तर मी आवर्जून सांगू इच्छितो कारण की लास्ट एक्सपोला ऑलरेडी मी जसं कन्वे केलं होतं की पुष्पकनगरसारख्या ठिकाणी पण मी अफोर्डेबल हाऊसिंग सेल करत होतो. म्हणजे पुष्पकनगरला मी अफोर्डेबल सेल करत होतो. आज हा पुष्पकनगर आणि एअरपोर्टची बाउंड्री जर तुम्ही बघितली तर एअरपोर्टची बाउंड्री म्हणजेच पुष्पकनगर आहे. अशा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बाजूला मी अफोर्डेबल लास्ट विकलं होता. ह्या इयरला ते पॉसिबल नाही आहे तर मी तिथे ऑलरेडी प्रीमियम टॅग लावूनच आता विकतो आहे. आणि राहिला गिरवलेचा तर गिरवलेला ऑलरेडी जसं डेव्हलपमेंट होत चाललं आहे, जसं अनाऊन्समेंट चालली 3.0 जे काय नवी मुंबई म्हणजे थर्ड मुंबई आपण डिक्लेअर करतो आहे तर तो पूर्ण सराउंडिंग एरिया गिरवले नियर बाय लोकेशन्स येतो ऑलरेडी. त्या लोकेशनला आता मी क्लस्टर डेव्हलपमेंट स्टार्ट करतो आहे. त्यातला फर्स्ट क्लस्टर झोन मी तिथं लॉन्च करतो ऑलरेडी याच्यामध्ये एक्झिबिशनमध्ये. सर ग्राहकांना काय आव्हान करायला, कारण मोठं प्रॉपर्टी एक्झिबिशन एअरपोर्टनंतरचं पहिलं एक्झिबिशन आहे, तर काय वाटतं लोकांना भेट देण्यासाठी किती चांगली संधी आहे? ही संधी सोडू नका. जसं मी मगाशी पण बोललो की ऑलरेडी उल्वे हा एक स्टार्टअप होता कारण की उल्वेमध्ये लास्ट 2 इयर्समध्ये ऑलरेडी 30 लॅक्समध्ये 1 BHK आणि 45मध्ये 2 BHK भेटत होता. हार्डली 2 इयर्समध्ये ज्या कॉस्टिंग आहे ऑलमोस्ट डबल झाल्यात. आज जर तुम्ही उल्वेचा जर थोडा आराखडा घेतला तर ऑलरेडी 1 BHK 55 to 60 लॅक्सला जातो. 2 BHK ऑलमोस्ट 1 CR जातो. हा जो इन्व्हेस्टमेंट आहे ऑलमोस्ट डबल झाला. 2 ते 3 वर्षामध्ये कस्टमरला एवढा कुठेच रिस्पॉन्स चांगला भेटला नाही. आणि हा टाईम आहे आता पुष्पकनगर आणि जो काही गिरवले लोकेशन आहे अजून पण गिरवलेचा सेम टाईम आहे की आत्ता पण जर कोणी प्रॉपर्टी घेते तिथं 1 BHK 38-40 लाखापर्यंत 1 BHK येतो. आणि हेच नेक्स्ट 2 इयरपर्यंत कारण की एअरपोर्ट ऑलमोस्ट 100% फंक्शनल 2 वर्षापर्यंत होईल. त्याच्यानंतर गिरवले ही ऑलमोस्ट त्याच रेटला जाईल. नवी मुंबईमध्ये इस्टेट हॉब झालेली आहे आणि पाहिलं गेलं तर बिल्डरांचे देखील चांगले दिवस आले, तर मोठे प्रकल्प आल्यामुळे निश्चितच चांगले दिवस आहेत. त्या संदर्भात काय? येस नक्कीच सांगेल. नवी मुंबईबद्दल जर तुम्हाला बोलायचं गेलं तर ॲक्च्युअली नवी मुंबईचं खूप बोलण्यासारखं आहे कारण की नवी मुंबई ही वेल डेव्हलप्ड आहे. जर तुम्ही कम्पेअर केलं नवी मुंबईला तर नवी मुंबई खूप वेल डेव्हलप्ड आहे. आणि नवी मुंबईमध्ये सगळ्यात लार्जेस्ट एअरपोर्ट आहे कारण की जो ओल्ड मुंबईचा एअरपोर्ट आहे त्याची 726 फ्लाईटची कॅपॅसिटी पर डे आणि हा जो एअरपोर्ट आहे याची पर डे 2000 फ्लाईटची कॅपॅसिटी म्हटलं म्हणजेच इंटू 3x. जर मुंबई एवढी डेव्हलप झाली तर इंटू 3x असणारा एअरपोर्ट नवी मुंबईला भेटला आहे. आणि अटल सेतू जो आहे अटल सेतू जो मुंबई आणि नवी मुंबईला कनेक्ट करतो त्याचप्रमाणे जसं आता नवीन अनाऊन्समेंट होतात ते की ऑलरेडी मेट्रो कनेक्ट करतात ओल्ड मुंबई ते नवी मुंबई. हा एक बेनिफिट नवी मुंबईला भेटेल की ऑलरेडी लवकरात लवकर. आणि अजून बरेचसे डेव्हलपमेंट आहेत जसं जो एक्सप्रेस हायवे तो डायरेक्ट कनेक्ट करतात एअरपोर्टला. म्हणजे नेक्स्ट जर तुम्ही 3 to 4 इयरचा जर पूर्ण जर डेव्हलपमेंट झोन बघितला नवी मुंबईचा किंवा मी नवी मुंबई बोलेल किंवा कळंबोली सर्कलचं जर तुम्हाला न्यूज असेल कळंबोली सर्कलला ऑलमोस्ट 700,000 करोडपर्यंत ऑलरेडी फंड डिक्लेअर झाला आहे कारण की तो सगळ्यात आजपर्यंत एवढे मोठे डेव्हलपमेंट कुठं नाही झाली सर्कलची, तो कळंबोली सर्कल होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईला टाईम आहे. तुमच्याकडे आत्ता टाईम आहे, तुम्ही बाय करा. नेक्स्ट 3 to 4 इयरपर्यंत तुम्हाला या गोष्टी परत नाही भेटणार. त्याला फक्त तुम्ही चान्स सोडू नका. बघा कसं आहे आता ऑलरेडी ओल्ड मुंबईला जर घर घ्यायचं म्हटलं तर ऑलरेडी मिडल क्लास लोकांचं स्वप्न नाही म्हणजे नाहीच पॉसिबल होणार आहे. आता हा इथं टाईम आहे की आत्ता तुम्ही करू शकता ते म्हणजे जे काही कोणी येतं आहे अफोर्डेबलमध्ये गेलं येतो आहे किंवा प्रीमियम असेल XYZ पण त्यांना हा टाईम आहे. आणि जसं तुमचा क्वेश्चन आहे की त्यांना काय आपल्याकडून अपॉर्च्युनिटी भेटतील तर माझ्याकडून त्यांना भरपूर अपॉर्च्युनिटी आहेत. जसं की आता सांगायचं झालं की माझे डिस्काउंट चालू आहेत आणि काही इंटरेस्टिंग सरप्राईज पण आहेत
जे की लकी ड्रॉ असेल, स्पॉट ऑफर असतील. जसं केडईच्या कमिटीने बरेच वेळेस बोललात की बरेच बिल्डर हे स्वतःच्या ऑफिसला डिस्काउंट नाही करत. हा एक्सपो आहे, एक्सपोमध्ये प्रत्येकाला वाटतं की माझ्या स्टॉलला बुकिंग व्हावी, त्यामुळं बरेच जणं त्यांचा 2%, 4%, 5%, 10% डिस्काउंट देतात. तर हाच टाईम आहे, डिस्काउंट घ्या आणि तुमचं हक्काचं घर बुक करा. आणि केडीआयबरोबर तुम्ही येऊन जर बुक करताय तर तुम्हाला बेनिफिट खूप भेटतील, कारण की तुम्हाला बिल्डरचा डिस्काउंट भेटते, प्लस केडीआय B&M रायगड जे गिफ्ट ठेवतात त्याच्यामध्ये कार, TV, खूप सारे लॉट ऑफ गिफ्ट्स आहेत, ते तुम्हाला जिंकण्याचा चान्सेस आहे. तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा. 6, 7, 8, 9 फेब.